नमस्कार गाईज, आज मी चिकन बनवते. तर 1 किलोच्यासाठी 1 किलो चिकन घेतलेलं आहे. तर आता मी शिजायला चला फोडणी घालूया. शिजायला ठेवायसाठी हे बघा. तर कांदा तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा घातलेला चांगला भाजून घेते. कांदा परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण हळद थोडी टाकायची आहे. त्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे. तेलामध्ये हळद टाकली, हळद तेलामध्ये टाकायची, छान लागतं. हे बघा, आता चिकन टाकलेलं आहे. हे चिकन शिजत टाकते ते मिठामध्ये शिजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, दुसरं काय नाही घालायचं आहे. तर असं थोडं छान असा रस्सा नंतर मग मीठ टाका आणि मीठ टाकलं हळद पण सगळ्या मिठामध्ये शिजून घ्यायचं आहे. पाणी मिठाचं पाणी लगेचच. तर मी त्याच्यामध्ये मीठ टाकते. आता ते मीठ टाकते मी. तर आता मीठ टाकलेलं आहे. तसं तर आता मी त्याच्यावर पाणी नका टाकू लगेचच. तर दाट पाणी नाही घालायच्यावर पाणी असं त्याच्यावर टाकणार आहे. प्लेट ठेवायची, त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे शिजून येतं. तर आता दुसऱ्या साईडला आपण मसाल्याची तयारी बघा. हे मी मसाल्याची तयारी करते. आता मी मसाला तयार करून घेते. त्याच्यामध्ये लसूण टाकले, तेवढंच कांदा, दुसरं काय घालत नाही. छान असं भाजून घ्यायचं. खोबरं वापरा. खोबरं सुक्कं घेतलेलं आहे मी. सुक्कं छान लागतं घातलं तर. तर आता मसाला वाटण तर आता मसाला तयार करून घ्यायचा. मिक्सरला भाजलेला साईडला मसाला झाला. फक्त कोथिंबीर एक साईडला पण फोडणीची कोथिंबीर टाकते. तर आता हा आपला मसाला पण तयार झालेला आहे. तर आपण आता चिकन पण शिजलेलं आहे. चिकन हे बघा छान शिजलेलं आहे ह्याच्यात असं. आणि हा असा पण फक्त रस्सा काढून प्यायला लहान मुलांना दिलात तर पण छान लागतो प्यायला, तर मस्त लागतो. तर आता आपण हे शिजून तयार आहे आता चिकन. तर एक साईडला चला फोडण्याची तयारी करू आपण. एक साईडला आता रश्श्याची तयारी करते फोडणी द्यायला. तर तेल कांदा घातलेला आहे हे बघा आणि आलं लसूण पेस्ट टाकते आहे. हे बघ असा भाजून तयार झालेला आहे. तर ते आता मी मसाला पण आपण करून घेतलेला तो टाकते आहे. तर चिकन मसाला पण टाकायचा आहे, छान लागतो. हे बघा छान असं शिजायचा आहे मसाला. हळद टाकलेली आहे, धनेपूड थोडीशी टाकली मी आणि लाल मसाला टाकते. तर तो छान पाणी न घालता असा मसाला फक्त शिजून घ्यायचा आहे असा, म्हणजे लवकर खराब नाही होत आमटी वगैरे. आणि आता ते थोडंसं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये नंतर रस्सा टाकू आपण. हे बघा आता शिजलेला आहे मसाला. तर आता चला रस्सा टाकू. छान असा रस्सा होतो बघा, मस्त. तर तुम्ही करून बघा असा, कसा लागतो ते सांगा. बघा तर दुसऱ्या साईडला चिकन फोडणी घालून घेऊ आपण. असं चिकनसाठी पण तसंच तयारी करायची आपण रश्श्याला केली तशी. आणि ह्याच्यामध्ये कांदा तेल टाकायचं आहे, आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि मसाला. आता मसाला घालायचा आहे, तो पण छान शिजून घ्यायचा आहे. हा पण मसाला हळद टाकलेली आहे आणि आता लाल मसाला टाकते आपला. आणि ते पण हो पण मसाला शिजून घ्यायचा आहे असा छान असा. ते पण खराब नाही होत लवकर आणि खायला पण छान लागतं, चविष्ट लागतं. हे बघा असं ह्याच्यावर पण थोडंसं हे मस्त झालेलं आहे असा. न पाणी घालता शिजून घेतला की नाही छान होतो. तर आता चला त्याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ आपण. चिकन पण टाकलेलं आहे आता छान असं. तर दोन्हीकडं असं मस्त, एक साईडला रस्सा एक साईडला चिकन तयार झालेलं आहे. तर आता बाकीचं जेवण पण झालेलं आहे बनवून. तर आता हे बघा कोथिंबीर थोडी टाका आणि मस्त दिसतंय, खायला पण चविष्ट झालं दिसतंय. हे बघा रस्सा मस्त लाल भडक असा दिसतोय रस्सा. तर दोन्ही तयार झालेला आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खायला या चिकन आणि रस्सा मस्त. लाईक करायला विसरू नका.